अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या आहे गुरुवार, तर अशी कोणती सेवा आहे की म्हणजे जी कोणतीच सेवा आपल्याला करायला स्वामींची जमत नाही, तर अशी कोणती सेवा गुरुवारी करायची जेणेकरून ज्यांना कोणाला स्वामी महाराजांची नित्यसेवा किंवा पारायण जमत नसेल तर त्यांनी हा उपाय गुरुवारी नक्की करून बघायचा आहे। तर तो कोणता उपाय आहे, काय नक्की करायचं आहे, तर आपण या व्हिडिओमार्फत आज जाणून घेणार आहोत। तर चला तर बघा, आता आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये कुणाला नित्यसेवा करणं होतं किंवा नाही होत, तर त्याच्यासाठी आपण आता बघा बऱ्यांच्या अशा इच्छा असतात की स्वामींचे पारायण करायची, स्वामींची नित्यसेवा करायची, पण घरातल्या काही अडचणी असतात किंवा कोणाच्या घरात जमत नाही किंवा कामं असतात, कोण त्या ताई जॉबला असतात तर कोण अनेक त्यांना अडचणी असतात किंवा घरातील कामं जे असतात त्यातून वेळच भेटत नाही की स्वामींची सेवा करावी। तर अशी ज्यांना कोणाला सेवा करायला जमत नाही तर त्यांनी फक्त गुरुवारी ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही संकटे अडचणी आहेत ते स्वामी नक्की या सेवेने दूर करतील। तर त्या सेवा कोणत्या आहेत तर ते आज बघा। आपला गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी, आपला गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या जीवनात कितीही अडथळे आले तर ते सहजपणे दूर होतात। तर आणि स्वामींची कृपाही तशीच आपल्यावर जर असेल तर कोणत्याही संकटातून आपल्याला बाहेर स्वामी काढतात, संकटातून तारतात। तर बघा, गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार, तर गुरुवारी आपल्याला काय सेवा करायची आहे तर बघा, ज्यांना कोणाला स्वामींची नित्यसेवा करायला जमत नाही तर त्यांनी गुरुवारी सकाळी सर्व कामे आटोपली की आंघोळ झाल्या आधी आपली देवपूजा उरकली की स्वामी महाराजांसमोर, आपल्या देवघरासमोर, आता बघा प्रत्येकाच्या घरात स्वामींची मूर्ती असतेच किंवा कोणाच्या घरात मूर्ती नसेल तर त्यांनी आपल्या मनात स्वामी महाराजांची प्रतिमा आणायची आणि स्वामींची असं नाही की मूर्ती असेल तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील, आपली इच्छा पूर्ण करतील, मनात जर भाव असेल तर स्वामी आपल्याला नक्कीच पावतात। तर बघा, तर आंघोळ झाली, सर्व आपण झालं की पहिलं आपली देवपूजा झाली की देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची। तर एक नारळ आणि खडीसाखर घेऊन आपल्याला मनात ज्या काही आपल्या अडचणी आहेत, ज्या काही इच्छा आहेत, जे काही आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं आहे, बोलायचं आहे, ते आपण स्वामी महाराजांना सांगायचं की हे स्वामी महाराज, हे माझे स्वामी आई, हे स्वामी माऊली, तर माझ्या जीवनात अशी का अडचणी आहेत, असे प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही दूर करावे त्या अडचणी। जर तुम्हाला असं जे काही आपल्या मनात इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ते स्वामी महाराजांना निशंकपणे सांगून टाकायचं। बघा, स्वामी महाराज, स्वामी माऊली जी काही अडचण आहे, जे काही अशक्य गोष्ट आहे आपल्या जीवनातली, ती शक्य नक्कीच करते। तर अशी अडचण सांगायची आणि ती खडीसाखर आणि ते जो नारळ आहे तर तो देवघरासमोर आपल्याला देवघरात ठेवायचा आहे। आणि जेव्हा कधी तुम्ही स्वामींच्या मठात जाचाल किंवा केंद्रात जाचाल तर म्हणजे जायचंच गुरुवारी, आपण टाईम काढून मठात किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रात जायचं आणि तिथं श्रीफळ आणि नारळ ठेवून तिथंही आपल्या मनातील सर्व काही इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे। आणि जमलंच तर तिथं गेलं तर जे काही आपल्याला दानधर्म करण्यात येईल ते सुद्धा दानधर्म आपल्याला गुरुवारी करायचं आहे। आणि ते श्रीफळ नारळ ठेवलं तर अशी सेवा ही आपल्याला बघा, तुम्ही 11 गुरुवार म्हणा किंवा 21 गुरुवार म्हणा, असं तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस ही तुम्हाला सेवा करायची आहे। तर गुरुवारी तुम्ही 11 करा किंवा 21 करा किंवा जेवढे तुम्हाला गुरुवार जमतात तेवढी गुरुवारी तुम्ही ही सेवा करून बघा। आणि तर स्वामी महाराज हे असं नाही की स्वामी महाराजांचे एवढे 108 पारायण करा, 108 पारायण करा, 21 करा, 11 करा, त्याने स्वामी महाराज प्रसन्न होतील, असं नसतं। मला बहुतेक ताईंना सेवा करायला जमत नाही, पण स्वामी महाराज त्यांना सुद्धा त्यांची प्रचिती देतात। त्यांचं स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या मठामध्ये जाऊन ही सुद्धा आपल्याला तिथं सुद्धा श्रीफळ ठेवून ही सेवा करायची आहे। स्वामी महाराजांना आपल्या मनातील सर्व इच्छा सांगायची आहे आणि
त्याचबरोबर ज्या काही आपल्या आर्थिक अडचणी असो, ज्या काही घरगुती अडचणी असो, ज्या काही आपल्या आयुष्यातली अडचणी आहेत, ज्यांना आपण परेशान झालेलो आहोत, तर ते सर्व काही दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना आपल्या मनातली सर्व अडचणी आपल्याला त्यांना तिथं सांगायच्या आहेत. आणि ते बरोबर त्या आपल्या अडचणीवर ते बरोबर काहीतरी उपाय आपल्याला काढून देतातच. फक्त त्यांच्यावर पूर्ण देवावर आपण विश्वास सोडून द्यायचा की असं की स्वामी महाराजांकडे मी असं बोललेली आहे, सांगितलेले आहे आणि नक्की स्वामी महाराज ती माझी इच्छा पूर्ण करतील, माझ्या अडचणीतून मला बाहेर काढतील, असा विश्वास, अतूट विश्वास आपल्याला स्वामी महाराजांवर ठेवायचा आहे. तर बघा, नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला या अडचणीतून दूर करतील. तर त्याच्याच सोबत आणखीन एक आपल्याला गुरुवारी दुसरा एक उपाय करायचा आहे. तर तो दुसरा उपाय कोणता आहे आणि तो कसा करायचा आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आधीची ही सेवा सांगितलेली आहे, तर ती आपल्याला एरवी पण असं जमत नाही दररोज सेवा करायला, आणि गुरुवारी पण जमत नाही कोणती स्वामी महाराजांची सेवा करायला. इच्छा तर खूप आहे मनात की स्वामींची सेवा करायची आहे, स्वामींनी माझ्याकडे पण बघावं, स्वामींनी माझ्या पण इच्छा पूर्ण कराव्या, स्वामींनी माझे पण सर्व काही हट्ट, इच्छा, जे काही अडचणी आहेत ती दूर कराव्या, पूर्ण करावी, अशी जर इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा गुरुवारी. बघा, स्वामी महाराज 100% तुम्हाला याच्यातून 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि स्वामी महाराज नक्की तुम्हाला याच्यातून बाहेर काढतीलच. तुम्हाला सर्व काही तुमच्या अडचणी आहेत ते त्याचं निवारण करतील स्वामी महाराज. तर बघा, आता प्रत्येक गुरुवारी, मग ते तुमच्या मनानुसार, तुम्हाला 11 गुरुवार करायचं असेल किंवा 9 गुरुवार करायचं असेल किंवा 21 गुरुवार करायचं असेल, तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही, आता बघा, गौमाता तर प्रत्येकाच्या घरी असेल असं नसतंच, तर गौमाता जिथे काही भेटेल तुम्हाला, तर किंवा बघा कुठे मठात सुद्धा गौमाता असतात, तर कुठे गावरान गाई म्हणा किंवा, तर गुरुवारी आपल्याला गूळ आणि हरभऱ्याची जी डाळ असते, तर बघा प्रत्येक गुरुवारी आपल्याला जेवढे काही गुरुवार तुम्ही बोलचाल स्वामी महाराजांना की ह्या गुरुवारी एवढे गुरुवार करीन, तेवढे गुरुवार करीन, स्वामी महाराज माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा, असं जर तुम्ही स्वामी महाराजांना सांगचाल, तर प्रत्येक गुरुवारी आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. बघा, पिवळे वस्त्र हे खूप महत्त्वाचे असतात. गुरुवारी आपल्या गुरूंचा वार असतो त्या दिवशी, तर त्या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र हे परिधान करायचेच आहेत आणि पिवळे वस्त्र परिधान करायचे. आणि प्रत्येक गुरुवारी आपण आपल्या गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे आणि आपल्या ज्या काही मनात इच्छा, अडचणी, आर्थिक प्रश्न आहेत त्या गाईला सांगायच्या आहेत, गौमाताला सांगायच्या आहेत. तर बघा, असे तुम्ही 11, 21 म्हणा, असे प्रत्येक दर गुरुवारी जर तुम्ही असं हरभऱ्याची डाळ आणि गूळ जर गाईला खाऊ घातला, तर बघा, ही सुद्धा सेवेनं तुमच्या प्रत्येक संकटावर प्रत्येक संकट तुमचं दूर होईल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम, अडचणी आहेत, कामाच्या असो, नोकरीबद्दल असो, कशाबद्दल सुद्धा, घरगुती असो अडचणी, तर याच्यावर तुम्हाला नक्की स्वामी महाराज उपाय काही ना काही काढून देतील. आणि हा जो गोमातेला जो गोमातेला जो गूळ आणि हरभऱ्याची डाळीचा जो उपाय आहे तो 100% उपायकारक आहे आणि तो बरोबर पूर्ण होतो, म्हणजे होतोच, हे मी 100% तुम्हाला सांगते. तर ह्या 2 सेवा तुम्ही गुरुवारी नक्की करून बघा, स्वामी महाराज नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतील. आणि तुम्हाला कोणतीच सेवा जमत नसेल, 21 बघा 1 ते 21 अध्यायचं स्वामी चरित्र सारामृतचं पारायण जमत नसेल किंवा 11 माळी जप जमत नसेल किंवा तारक मंत्र 11 वेळेस जमत नसेल, तर कोणतीच सेवा स्वामी महाराजाची नाही जमली, तरी पण तुम्ही ह्या 2 जर सेवा जर केल्या तर नक्की तुम्हाला काही ज्या अडचणी आहेत त्यावर स्वामी महाराज उपाय काढतील आणि तुम्हाला त्या अडचणीतून दूर करतील. फक्त आपल्या स्वामी महाराजावर, स्वामी महाराज नक्की मला या त्रासातून, ह्या अडचणीतून स्वामी महाराज नक्की मला बाहेर काढतील, हा फक्त विश्वास आपल्या मनात पाहिजे. तर ह्या 2 तुम्ही सेवा नक्की गुरुवारी करून बघा. आणि जर तुम्हाला खरंच प्रचिती आली तर कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.